Okay, very good morning to all. I am Suvarna Mali. I am from Andheri West Municipal English Secondary School. आज आपण मराठी शिकणार आहोत आणि आपल्या आज टॉपिकचं नाव आहे स्वप्न करू साकार. स्वप्न करू साकार. ह्या कवितेचे कवी, ही एक कविता आहे. ह्या कवितेचे कवी किशोर पाठक आहे. कवी किशोर पाठक यांनी काही पुस्तकं लिहिली आहेत. त्यापैकी पालव, निरूपण, आभाळाचा अनुस्वार आणि पाण्यातला दिवा ही त्यांची काही प्रसिद्ध पुस्तके आहेत. स्वप्न करू साकार ही कविता किशोर पाठक यांनी लिहिली आहे. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू म्हणजे श्रमशक्ती, हार्ड वर्किंग. या कवितेत कवीने श्रमाने मातीतून मोती पिकवू म्हणजे धान्य उगवू, एकजुटीने राहू व देशाचे भविष्य उज्ज्वल करू असा संदेश दिला आहे. कृषी व उद्योग जगतात क्रांती करण्याची प्रेरणा या कवितेतून मिळते. हा झाला थोडक्यात काव्य परिचय. तर आपण आधी कविता पोएम जी आहे ती आता रीड करणार आहोत. तुमच्याकडे टेक्स्टबुक असेल तर तुम्ही त्यात बघू शकता किंवा स्क्रीनवरही बघू शकतात. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलातून हसतो श्रावण. मातीचे हो मंगल तनमन, मातीचे हो मंगल तनमन. चैतन्याचे फिरे सुदर्शन, चैतन्याचे फिरे सुदर्शन. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. शेतामधून पिकवू मोती, धन हे अपरंपार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या हातांनी यंत्र डोलते, या हातांनी यंत्र डोलते. श्रमशक्तीचे मंत्र बोलते, श्रमशक्तीचे मंत्र बोलते. उद्योगाचे चक्र चालते, उद्योगाचे चक्र चालते. आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार, आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार. नव्या हजार आम्ही एकी बळकट, हजार आम्ही एकी बळकट. सर्वांचे हो एकच मनगट, सर्वांचे हो एकच मनगट. शक्तीची ही झडते नौबत, शक्तीची ही झडते नौबत. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा. हस्त शुभंकर हवा एकदा, हस्त शुभंकर हवा एकदा. भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार. बघा किती छान पद्धतीने ही कविता कवींनी आपल्यासमोर मांडलेली आहे. तर आपण आता कवितेचं एक्सप्लेनेशन बघणार आहोत. कवितेचं ध्रुवपद आहे
या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. बघा, या देशाच्या मातीवर म्हणजे आपल्या मातृभूमीवर. मातृभूमी म्हणजे जिथे आपण जन्म घेतो ते भूमी. म्हणजे या देशाच्या मातीवर म्हणजे माझ्या भारत देशाच्या मातीवर आमचा रे अधिकार, आमचाच फक्त अधिकार आहे असं कवींना सांगायचं आहे. नव्या पिढीचे नव्या युगाचे आणि स्वप्न आम्हाला साकार करायचे आहे. कारण हा देश माझा आहे, हा देश आमचा आहे. कवितेच्या या ओळीतून कवी किशोर पाठक असे म्हणतात की माझ्या मातृभूमीवर म्हणजे या देशाच्या मातीवर फक्त माझा हक्क आहे. मला माझी मातृभूमी ही प्रिय आहे. नवीन पिढीचे, नवीन पिढी म्हणजे नवीन जनरेशन, पिढी म्हणजे जनरेशन, नवीन पिढीचे नवीन युगाचे चला आपण स्वप्न साकार करूया, स्वप्न पूर्ण करूया असं कवींना इथे सांगायचं आहे. कवी आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न, कवींनी आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्याचे स्वप्न सुंदरपणे रेखाटलेले आहे. कवी या ठिकाणी असे म्हणतात की या देशाची माती, या देशाची माती, या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा आम्हा भारतीयांचीच आहे आणि त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे, आमचाच हक्क आहे. अधिकार म्हणजे हक्क. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. कारण मुळात हा भारत देश कसा आहे, कृषी प्रधान आहे. इथे खेड्यापाड्यातील लोकांचा मुख्य व्यवसाय कोणता आहे तर शेती. कृषी प्रधान देश आहे म्हणजे शेतीवर आधारित असा आपला भारत देश आहे. शेतकरी हा इथला भूमिपुत्र आहे. बघा, चित्रात तुम्हाला शेत दिसते आणि त्यामध्ये एक शेतकरी आहे. तर हा इथला शेतकरी जो आहे तो भारताचा भूमिपुत्र आहे, आपल्या देशाचा भूमिपुत्र आहे. या शेतकऱ्याच्या या मातीवर परंपरेपासून खरा अधिकार आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरणीला म्हणजे धरती मातेला सुजलाम सुफलाम करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. भूमिपुत्र जो आहे तो आयुष्यभर श्रम करत असतो, कष्ट करत असतो, मेहनत करत असतो. त्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते. त्या भूमिपुत्राच्या कष्टातूनच काय निर्माण होते, कृषी संस्कृती निर्माण होते. या कृषी संस्कृतीमुळे या नव्या पिढीचे, या नव्या युगाचे स्वप्न साकार होत आहे किंवा होत असते. म्हणूनच कवी म्हणतात की येथील संस्कृती ही कशी आहे, नव्या पिढीला, नव्या युगाला पूर्णत्वाकडे नेणारी आहे. येथील परंपरा याचे जतन करून आपण सारे जण नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न साकार करूया असं कवींना यातून आपल्याला सांगायचं आहे. पुढचं स्टांजा आहे, फुला मुलातून हसतो श्रावण, फुला मुलांतून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तनमन, मातीचे हो मंगल तनमन, चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधुनी पिकवू मोती, शेतामधुनी पिकवू मोती, धन हे अपरंपार, धन हे अपरंपार. तर बघा, कवी या कवितेतून आपल्याला काय सांगतायत तर कवी किशोर पाठक असे म्हणतात की हिरवागार समृद्ध श्रावण. आता श्रावण हा मराठी महिना आहे, द 5th month ऑफ सोलर इयर ऍज पर हिंदू कॅलेंडर. या श्रावण महिना बालकांच्या मुखातून व फुललेल्या फुलातून हा श्रावण कसा आहे, हसत आहे. मातीचे मन आणि तन पावन झाले आहे. आता मातीचे मन आणि तन कशामुळे पावन झाले आहे
तर येणाऱ्या श्रावण सरींनी. कारण श्रावण महिन्यात पाऊस हा कंटिन्युअसली नाही पडत, तर तो थांबून थांबून पडत असतो. कधी ऊन, कधी पाऊस, कधी सावली, असा खेळ श्रावण महिन्यात चालू असतो. आणि त्यामुळे सगळीकडे माती, धरती ही कशी झालेली असते? तृप्त झालेली असते. तिचं मन पावन झालेलं असतं. जसे जणू चराचरावर चैतन्याचे, उत्साहाचे सुदर्शन फिरत असते. बघा, आपल्याला कविता माहीतच असेल, श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरून ऊन पडे. बघा, श्रावण महिन्याचं या ठिकाणी छान असं वर्णन केलेलं आहे की श्रावण मासी. श्रावण मासी म्हणजे श्रावण महिन्यात, मास म्हणजे महिना. श्रावण मासी हर्ष मानसी, खूप हर्ष, खूप आनंद असतो सगळ्यांना. कारण श्रावण महिन्यात खूप सारे सण येतात आणि त्यामुळे सगळीकडे आनंदाचे वातावरण पसरलेले असते. म्हणून श्रावण मासी हर्ष मानसी, हिरवळ दाटे चोहीकडे, सगळीकडे निसर्ग खुललेला असतो. जणू त्याने हिरवा शालू परिधान केलेला असतो धरती मातेने. हिरवळ दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, म्हणजे एका क्षणातच पावसाच्या सरी ह्या कोसळतात आणि क्षणात फिरून ऊन पडे आणि क्षणातच ऊन पडते. तर असा हा श्रावण मास आहे. आणि या श्रावण मासामध्ये काय होते, तर मुलं आणि फुलं हे काय ह्यांच्यातून आपल्याला हा महिना हसताना दिसतो. म्हणजे सगळीकडे आनंदाचं प्रसन्न असं वातावरण असतं. कवीने आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटताना, बघा, कवी किशोर पाठक यांनी आपल्या भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे सुंदर स्वप्न रेखाटताना कृषी संस्कृतीचे महत्व आपल्याला पटवून दिले आहे. कवी असे म्हणतात की शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच आपला देश कसा आहे, कृषी प्रधान आहे. म्हणून आपल्या भूमीचा पुत्र कोण आहे, तर इथला शेतकरी. शेतकऱ्यांच्या कष्टामुळेच फुला मुलातून श्रावण हसतो आहे. म्हणजेच श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिची बाळे आनंदित होतात. खरे तर ऊन पावसाचा खेळ चालू असणाऱ्या श्रावण महिन्यामध्ये धरती हिरव्या रानांनी, हिरव्या पानांनी आणि रंगीबिरंगी फुलांनी सजलेली असते. बघा, इथे कवी आपल्याला काय सांगतायत की श्रावण महिन्यात धरतीने काय केलेलं असतं, तर हिरवा शालू परिधान केलेला असतो. म्हणजे सगळीकडे हिरवळ दाटलेली असते. सगळीकडे पाऊस पडून छान अशी हिरवळ सगळीकडे पसरलेली असते. आणि धरती माता ही हिरव्या रानांनी, हिरव्या पानांनी आणि रंगीबिरंगी फुलांनी सजलेली असते, नटलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागलेली असतात. बघा, तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की धनधान्य डोलू लागले. म्हणजे बघा, पीक उगवलेलं आहे शेतामध्ये आणि ते छान डोलतही आहे हवेच्या तालावर. शेताच्या मातीतून आपण धनधान्याची मोती पिकवूया. तर मोती पिकवूया म्हणजे टू ग्रो फूड ग्रेन विच रिसेंबल पर्स, हीच आपली अमाप दौलत आहे. हीच आपली खरी दौलत आहे. कृषी प्रधान असा आपला देश आहे आणि या देशाचा भूमिपुत्र शेतकरी आपल्या कष्टामुळे तो खरी संपत्ती, खरी दौलत जी आहे ती मिळवतो. श्रावण महिन्यामध्ये सारी धरती व तिचे बाळे आनंदित होता. खर तर ऊन पावसाचा खेळ चालू असणाऱ्या, बघा, मी तुम्हाला आधीच सांगितलं की श्रावण महिन्यामध्ये काय असतं, तर ऊन पावसाचा खेळ चालू असतो. क्षणात शिरवे येते पावसाची, क्षणात पाऊस पडतो आणि क्षणात ऊनही पडतं. तर ऊन पावसाचा खेळ चालू असणाऱ्या या श्रावण महिन्यामध्ये धरती ही फुला पानांनी, रंगीबिरंगी फुलांनी, हिरव्या अशा पानांनीही सजलेली असते. शेतकऱ्यांच्या मेहनतीने, कष्टाने इथली माती म्हणजेच इथली शेते धनधान्याने डोलू लागलेली असतात.
धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळेजण आनंदी होतात. बघा, सगळ्यांना हिरवळ बघायला आवडते. आपण फिरायला जातो गार्डन मध्ये, तिथेही हिरवळ असते, छान छान फुलं असतात वेगवेगळ्या प्रकारची. तर ती फुलंही बघून आपलं मन कसं होतं, आनंदित होतं, प्रफुल्लित होतं. तर हिरवळ ही सगळ्यांनाच बघायला आवडते आणि धरतीचे हे सौंदर्य पाहून सगळ्यांना हा आनंद होतो. चैतन्यमय प्रसन्न वातावरण सर्वत्र निर्माण झालेले असतात. त्या हिरवळीमुळे आणि श्रावण मासामुळे, श्रावण महिन्यामुळे काय झालं असतं, सगळीकडे प्रसन्न वातावरण निर्माण झालेलं असतं. खूप सारे सण या महिन्यामध्ये येतात आणि सगळ्यांच्या घरी आनंदाचे वातावरण असते. ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे सुदर्शन चक्र फिरले की दुःखाचा, अडचणींचा नाश होतो. बघा, सुदर्शन चक्र फिरले की काय होतं, दुःखांचा आणि अडचणींचा नाश होतो आणि सर्वत्र आनंद पसरतो. चैतन्याचे फिरे सुदर्शन, शेतामधून पिकवू मोठी धनये अपरंपार. तर इथे सुदर्शन चक्र, लॉर्ड विष्णु जो है, ये उनका वेपन होता है, उनकी उंगली में होता है ये सुदर्शन चक्र। तो यहाँ पे जो है कवि ने बोला है कि ये सुदर्शन चक्र जहाँ पे मतलब जहाँ पे जाता है वहीं पे जो है सारे दुखों का नाश हो जाता है। त्यानंतर त्याचप्रमाणे शेतकरी जणू आपल्या कष्टाने, चैतन्याने, आनंदाचे सुदर्शन चक्र फिरवत असते। त्यांच्या मेहनतीमुळे, कोणाच्या मेहनतीमुळे? शेतकऱ्यांच्या मेहनतीमुळे शेतातून धान्य रूपी मोत्यांचे सुदर्शन आपल्याला घडते। म्हणजे आनंद होतो आपल्याला, शेतातील पिके बघून आपल्याला आनंद होतो। त्याच्याबरोबर मेहनत करून आपणही या शेतातून, या मातीतून मोती उगवूया, म्हणजे धान्य रूपी अपार धन पिकवूया, आपल्या धरतीला सुजलाम सुफलाम बनवूया। जसं कवी काय म्हणतायत की आपल्या धरतीला आपल्याला श्रम करून, कष्ट करून आपल्याला काय बनवायचं आहे? सुजलाम सुफलाम बनवायचे आहे। नेक्स्ट सांजा आहे, या हातांनी यंत्र डोलते, या हातांनी यंत्र डोलते। यंत्र म्हणजे मशीन। श्रमशक्तीचे मंत्र बोलते। श्रमशक्ती म्हणजे हार्डवर्क। उद्योगाचे चक्र चालते, उद्योगाचे चक्र चालते। आभाळावर उत्क्रांतीचा, उत्क्रांती म्हणजे रिव्होल्यूशन। आभाळावर उत्क्रांतीचा घुमवूया ललकार। तर कवितेच्या या ओळीतून कवी किशोर पाठक असे म्हणतात की आपल्या कर्तृत्ववान हातामध्ये यंत्र खुशीत डोलायला लागते। एकवटलेली कष्टाची शक्ती मनातला पवित्र मंत्र बोलते। जे बघा, भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे, प्रगतमय भविष्याचे चित्र रेखाटताना किंवा स्वप्न रेखाटताना कवी किशोर पाठक काय म्हणतात की भारत हा जरी कृषी प्रधान देश असला तरी इथे इतर उद्योगधंदेही चालतात। देशातील अनेक जण यंत्राच्या साहाय्याने, मशिनरीच्या साहाय्याने काम करून उद्योग चक्रात मग्न आहेत। जसे शेतकरी, मजूर आणि हे जसे शेतात राबून शारीरिक कष्ट करतात, श्रम करतात, मेहनत करतात, तसेच अनेक कामगार, आपल्या देशातील अनेक कामगार हे यंत्रावर काम करत असतात। त्यांच्या श्रमामुळे यंत्र डोलतात। यंत्र डोलतात म्हणजे त्यांच्या श्रमामुळे ते यंत्र अविरत चालू असते। म्हणजे यंत्र चालतात व प्रगतीचे चाके फिरू लागतात। तर मशिनरी आपण यूज केल्यावर साहजिकच आपला उद्योग हा प्रगती पथावर असणार आहे आणि काय होणार आहे? त्यामुळे चाके फिरू लागल्यामुळे, यंत्राची चाके फिरू लागल्यामुळे उद्योगामध्ये आपली प्रगती होईल आणि ते यंत्र कंटिन्युअसली अविरत फिरत राहणार आहेत। या यंत्रातून येणारा आवाज
या यंत्रातून येणारा आवाज कवीला ऐकून कवीला असे वाटते की जणू हा नुसता आवाजच नाही. बघा, कवीला काय वाटते की या यंत्राचा जणू आवाजच नाही, तर श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे. बघा, यंत्राचा आवाज ऐकून कवीला काय वाटते की हा श्रमशक्तीचा मंत्र चालू आहे, प्रेयर चालू आहे. कवी असे म्हणतात की सारे जण श्रमशक्तीचा मंत्र जपत आहे, म्हणजे कष्ट करत आहे व आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. काय करत आहे? आपल्या देशाच्या प्रगतीमध्ये हातभार लावत आहेत. उद्योगाचे हे चक्र सदैव चाललेलेच असते. आपणही त्यामध्ये सहभागी होऊन नवनवे शोध लावूया. काय करूया? आपणही नवनवे शोध लावूया. उद्योगाचे हे अविरत चक्र फिरत राहते आणि या हळूहळू फिरणाऱ्या चक्रामुळे उत्क्रांती घडून येते आणि ती उत्क्रांतीचा जय जयकार आभाळापर्यंत बुलंदपणे आपण घुमवूया, असं कवींना या ठिकाणी सांगायचं आहे. कवी म्हणतात की आपण शेतीमध्ये नवनवीन बदल करूया, नवनवीन सुधारणा करूया उद्योगधंद्यांमध्ये आणि नवीन संकल्पना आणूया. त्यामुळे काय होईल? तर आपल्या भारत देशाची भरभराट होईल किंवा आपण आपल्या भारत देशाची भरभराट करूया. नवीन शोधामुळे, नवनवीन शेतीतील तंत्र वापरून आपण काय करूया? आपल्या देशाची भरभराट करूया. तसेच नव्या उत्क्रांतीचा म्हणजे नव्या बदलांचा, नव्या शोधांचा, नव्या संकल्पनांचा सगळ्या आभाळावर ललकार घुमूया, म्हणजे साऱ्या जगामध्ये नव्या गोष्टींचा जय जयकार करूया. बघा, आपल्या भारत देशात नवनवीन शोध लावून त्या काय करूया? आपण साऱ्या जगामध्ये त्या गोष्टींचा आपण जय जयकार करूया. सगळ्या जगभर हे नवे शोध, नव्या संकल्पना आपण आपल्या मेहनतीने पोहोचवूया. तर बघा, इथे कवींना नवीन शोध लावायचे आहेत, नवीन संकल्पना आणायच्या आहेत आणि त्या फक्त देशापुरता, आपल्या भारत देशापुरता मर्यादित नाही ठेवायच्या आहेत. तर त्यांना काय करायचं आहे? या सगळ्या गोष्टी, हे सगळे नवीन शोध, नवीन संकल्पना साऱ्या जगाला दाखवायच्या आहे, साऱ्या जगापर्यंत पोहोचवायच्या आहेत. त्यानंतर आहे हजार आम्ही एकी बळकट. हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. बळकट म्हणजे स्ट्रॉंग आणि मनगट म्हणजे रिस्ट. शक्तीची झडते नौबत, शक्तीची झडते नौबत, घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. घराघरातून जन्म घेतसे तेज नवा अवतार. कवितेच्या या ओळीतून कवी किशोर पाठक असे म्हणतात की आम्ही भारतीय हजारो आहोत, आम्ही भारतीय हजारो आहोत, लाखोंच्या संख्येने पण आहोत. कसे आहोत आम्ही? लाखोंच्या संख्येने पण आहोत. तरी सुद्धा आमची एकजूट आहे, तरी सुद्धा आमची युनिटी आहे. आम्ही कसे आहेत? मजबूत आहेत. सर्वांची ताकद आमची कशात आहे? तर सर्वांची, हजारोंची, लाखोंची ताकद आमच्या एकच मनगटात आहे, म्हणजे आमची युनिटी आहे. कवीने आपल्या भारत देशाचे उज्ज्वल भविष्य किंवा एकजुटीचा मंत्र जो सांगितला आहे उज्ज्वल भविष्यासाठी, त्या एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना, त्या एकजुटीचे सामर्थ्य पटवून देताना कवी म्हणतात की, कवी किशोर पाठक म्हणतात की आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. हे आपण सगळ्यांना माहित आहे की आपला भारत देश हा कसा आहे? विविधतेने नटलेला आहे. विविधता म्हणजे प्रत्येक प्रांत, प्रत्येक राज्य वेगळं आहे, एकमेकांपेक्षा वेगळं आहे. त्यांची भाषा वेगळी आहे, त्यांचे राहणीमान वेगळं आहे,
त्यांचे सण वार सुद्धा वेगळे आहेत. म्हणजे भारत हा कसा आहे, विविधतेत एकता असलेला देश आहे. येथील भाषा, कवी म्हणतात की आमच्या देशात अनेक प्रकारची विविधता आहे. तर ती विविधता कशात आहे, तर येथील वेशभूषेत, येथील भाषेत, येथील धर्मात, येथील सण आणि त्यांचे खाणे-पिणे, असे हजारो प्रकारची विषमता असली तरी आम्ही काय आहोत, आम्ही एकच आहोत. या बलशाही एकजुटीची नोबत म्हणजेच अ लार्ज केटल ड्रम प्लेड ॲट द टाइम ऑफ सेलिब्रेशन ऑफ विक्ट्री. म्हणजे ही जी नोबत आहे ती वाजायला लागली की प्रत्येक घरात जन्माला येणाऱ्या तांदूळाच्या रूपात जणू तेजाने नवा अवतार म्हणजे इन्कार्नेशन घेतला आहे. तर बघा कवी इथे काय म्हणतायत की जरी आमचा देश हा विविधतेने नटलेला असला तरी आमच्यात काय आहे, एकता आहे. आम्ही एकच आहोत. आमच्यातील एकता जराही कमी झालेली नाही. बघा कवी काय म्हणतायत की जरी विविधता असली माझ्या देशात, माझ्या भारतात, तरी सुद्धा काय आहे, आमची एकता जरा सुद्धा कमी झालेली नाहीये. आम्ही काय आहोत, आम्ही एकत्रच आहोत. हजारोंच्या संख्येने, लाखोंच्या संख्येने जरी असलो तरी आमची ताकद ही एकाच मनगटात आहे. आम्ही भारतीय लोक देशाच्या विविध प्रांतात राहणारे असलो तरी, वेगवेगळी भाषा बोलणारे असलो तरी, वेगवेगळे वेश परिधान करणारे असलो तरी आम्ही काय आहोत, आम्ही एकत्र आहोत. एकजुटीने कार्य करणारे आहोत. आम्ही एकजुटीने कार्य करणारे आहोत, असं कवींना या ठिकाणी सांगायचं आहे. त्यामुळेच आमच्या हाताचे मनगट बलशाली झालेले आहे, शक्तिशाली आहे. याच एकजुटीने आपण आजवर अनेक कठीण प्रसंगावर मात केलेली आहे. बघा उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्या भारताचे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपण काय केलं, एकजुटीने लढा दिलाय. एकजुटीने आपण शत्रूला सामोरे गेलो आहोत आणि त्यामुळे आपण आज स्वातंत्र्य आपल्याला मिळालेलं आहे. तर असे अनेक कठीण प्रसंगावर आपण मात करू शकतो. तर कशामुळे, आपल्या एकजुटीमुळे आपण अनेक अशा कठीण प्रसंगावर मात करू शकतो. आजही बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय आहे, तर आज कोरोनाचं संकट आपल्यावर वावरत आहे आणि या कोरोनाच्या संकटमध्ये काय करायचंय आपल्याला, एकजुटीने या कठीण प्रसंगाला तोंड द्यायचं आहे. या कठीण प्रसंगावर आपल्याला मात करायची आहे. पण ते एकाने नाही होणार, सगळ्यांनी मिळून करायचे आहे. एकाने मास्क घातलं आणि दुसऱ्याने नाही घातलं तर शेवटी व्हायरस हा पसरणारच. तर या ठिकाणी आताच्या करंट सिच्युएशनला सुद्धा आपल्याला काय करायचं आहे, तर एकजूट दाखवायची आहे. आपलं सरकार, आपलं गव्हर्नमेंट आपल्याला काय सूचना देतं, त्या सूचनांचं आपण योग्य पालन केलं पाहिजे. आणि ते पालन करत असताना आपल्याला एकजुटीने राहायला पाहिजे, एकजुटीने वागायला पाहिजे. तरच आपण या कोरोनासारख्या जागतिक महामारीचं जे संकट आपल्यावर ओढवलेलं आहे त्याला आपण सामोरे जाऊ शकतो आणि त्यावर मातही करू शकतो. तर या शक्तीने, एकेच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल, शत्रूला धाक बसेल, शक्तीचे प्रदर्शन होईल. तसेच एकात्मतेची भावना लोकांच्या मनात अजून वाढेल. बघा काय होईल, आपल्या एकजुटीने आपण जर राहिलो तर काय होईल, आपल्या एकीच्या बळाने आपल्या देशाची प्रगती होईल. काय होईल, आपल्या देशाची प्रगती होईल. शत्रूला धाक बसेल, शत्रू आपल्याला घाबरेल. आपल्या एकीच्या बळाला बघून शत्रू काय होईल, आपल्याला घाबरेल. आपल्या शक्तीचे प्रदर्शन होईल. तसेच एकात्मतेची भावना, एकजुटीची भावना लोकांच्या मनामध्ये घर करून बसेल. जणू सर्वत्र शक्तीची नौबत झडेल. येथे जन्माला येणारे, येथे म्हणजे आपल्या भारत देशात, आपल्या मातृभूमीवर जन्माला येणारे प्रत्येक बाळ तेजस्वी व प्रबळ असेल. कसं असणार इथे जन्माला येणारं बाळ, हे
तेजस्वी आणि प्रबळ असणार आहे. देशाचे रक्षण करण्यासाठी, या भारत देशाचे रक्षण करण्यासाठी, नवीन कार्यासाठी घराघरातून जणू नवीन पिढी जन्म घेईल, नवीन तांदूलाचा जन्म होईल, नवीन अवतार, या घराघरातून नवीन अवतार घेणार आहे. तांदूल बाळ म्हणजे प्रत्येक घरात नवीन तांदूल बाळ म्हणजे लहान बाळ जन्म घेईल आणि त्यातून काय होईल, आपल्या देशाची नवीन पिढी, नवीन जनरेशन हे तयार होणार आहे. आणि आपल्या शक्तीतून, आपल्या कार्यातून आपल्या विजयाचा अवतार साऱ्या जगासमोर उभा करणार आहे. बघा, म्हणजे सामर्थ्यशाली जी बालके जन्मास येणार आहेत, जे तान्हुले, बघा कवितेत शब्द आलेला आहे तान्हुला, तान्हुला म्हणजे लहान बाळ, तर ती सामर्थ्यशाली बालके जे आहे ते जन्माला येणार आहे प्रत्येक घरात. तर काय होईल, देशाचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल, असा एक आशावाद कवीने इथे आपल्या समोर मांडलेला आहे. म्हणजे बघा, कवीला अजूनही आशा आहे की प्रत्येक घरात जन्म घेणारा तान्हुला, प्रत्येक घरात जन्म घेणारा लहान बाळ हे काय करणार आहे, ह्या देशाचं भविष्य उज्ज्वल करणार आहे. करणार आहोत की नाही आपण सगळे? आपण सुद्धा लहानच आहोत आणि आपल्याला सुद्धा खूप सारं चांगल्या पद्धतीचं शिक्षण घेऊन, नवनवीन शोध लावून आपल्याला आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल करायचं आहे. आपल्या देशाला प्रगती पथावर न्यायचं आहे आणि जगात आपल्या देशाचं नाव कमवायचं आहे. तर हे कोणामुळे शक्य आहे? तर तुमच्यामुळे. विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, कवी इथे कोणता आशावाद मांडतायत, तर त्यांची आशा ही तुमच्यावर आहे, तुमच्यावर अवलंबून आहे की आजचे तुम्ही बालक उद्या काय करणार आहेत, उद्या या भारत देशाचे भविष्य उज्ज्वल करणार आहेत, हो की नाही? आता बघा, नेक्स्ट बघणार आहोत, या विश्वाची विभव संपदा, ह्या विश्वाची विभव संपदा जपू वाढवू आम्ही लाखदा, जपू वाढवू आम्ही लाखदा, हस्त शुभम कर हवा एकदा, हस्त शुभम कर हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार, भविष्य उज्ज्वल या देशाचे करूया जय जयकार. आता इथे विश्वाचे हा शब्द आलेला आहे. विश्वाचे म्हणजे पूर्ण संपूर्ण जग, आणि लाखदा म्हणजे अनेक वेळा, सो मेनी टाइम्स. हस्त म्हणजे हात, शुभंकर म्हणजे हस्त हात, आणि शुभंकर म्हणजे की आशीर्वाद, की आम्हाला काय पाहिजे, की आशीर्वाद हवा आहे. कशासाठी? तर या देशाचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी. तर बघा, कवितेच्या ओळीतून कवी किशोर पाठक असे म्हणतात की आमच्या भारत देशाची समृद्धी म्हणजे आमच्या देशाचे म्हणजे आमचा देश कसा आहे, हा समृद्ध आहे आणि त्याला अजून समृद्ध करून आम्हाला काय करायचं आहे, तर जे जगाचे वैभव आणि दौलत लाखो वेळा वाढवून त्यांची जोपासना करायची आहे. कवी आपल्या भारत देशाचा उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटताना काय म्हणतायत, की आपल्या भारत देशाला हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. बघा, आपल्या भारत देशाला हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. आपण इतिहास हा अभ्यासतो, आजपर्यंत अभ्यासलेला आहे आणि याही पुढे अभ्यासणार आहोत. इतिहास म्हणजे हिस्ट्री. तर आपल्या भारत देशाला काय आहे, तर हजारो वर्षाचा इतिहास लाभलेला आहे. आपली भारताची संस्कृती ही कशी आहे, तर अति प्राचीन आहे. आपल्या भारताची संस्कृती तुम्हा सगळ्यांना माहित आहे कशी आहे, अति प्राचीन आहे, खूप जुनी आहे आणि उच्च सुद्धा आहे. कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य या मूल्यांमुळे साऱ्या जगात आपल्या देशाने मानाचे स्थान संपादन केले आहे. बघा, या दुनियेला जपण्यासाठी मायेचे शुभदायी हात पाहिजेत. आपल्या भारत देशाचे भविष्य प्रगतमय उज्ज्वल म्हणजेच ग्लोरियस करण्यासाठी त्याचा सार्थ जयघोष करूया, जय जयकार करूया, असं कवींना या ठिकाणी सांगायचं आहे.
कवी काय म्हणतायत की आपल्या देशाची कृषी संस्कृती, आपल्या देशाची श्रम प्रतिष्ठा, तसेच एकजुटीने सामर्थ्य, बघा ही सगळी मूल्ये आहेत. कोणती? कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा आणि एकजुटीचे सामर्थ्य. या मूल्यांचे महत्व पटवून देताना आणि या मूल्यांतून आपल्याला काय करायचंय? आपल्या भारत देशाचं स्वप्न साकार करायचं आहे, असं या कवितेतून कवी किशोर पाठक यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. आपली संस्कृती ही कृषी प्रधान असल्यामुळे आणि त्यात श्रम प्रतिष्ठा असल्यामुळे आणि एकजुटीचे सामर्थ्य असल्यामुळे आपण भारतीय एक नाही आहोत. आपण कसे आहोत? हजारोंच्या संख्येने आहोत. तरी सुद्धा आपल्यामध्ये काय आहे? तर आपल्यामध्ये एकजूट आहे, एकजुटीचे सामर्थ्य आहे, म्हणजे एकीचे बळ आहे. तुम्ही गोष्ट ऐकली असणार, एकीचे बळ. म्हणजे एक काठी जर प्रत्येकाला एकेकाला वाटून दिली तर ती सहजपणे तोडू शकतो. पण जर त्या काठ्यांचा आपण एक बंच बनवला आणि तो एखाद्याला आपण तोडायला दिला तर तो तुटू शकत नाही. त्याच पद्धतीने आपल्या भारतीयांची एकजूट आहे, त्याला कोणीही तोडू शकत नाही. ते एक बलशाली सामर्थ्य आहे, आपल्या एकजुटीचं सामर्थ्य आहे. या मूल्यांमुळे साऱ्या जगात किंवा साऱ्या दुनियेत काय आहे? आपल्या देशाचे मानाचे स्थान आहे. आपल्या भारतीय संस्कृतीला संपूर्ण जगामध्ये मानाचे स्थान आहे. म्हणून कवी किशोर पाठक म्हणतात की आपल्या देशाची ही वैभवशाली संपदा आपण मनापासून जपू, तिचे रक्षण करू आणि तिच्यामध्ये चांगली भर घालून तिला वाढवू, जोपासू. आपल्या संस्कृतीला आपण काय करू? आपण जोपासू. त्यासाठीच कृषी संस्कृती, श्रम प्रतिष्ठा तसेच एकजुटीचे सामर्थ्य ही मूल्ये आपण मनापासून जपली पाहिजेत. बघा, आपण शिक्षण घेत असताना, आपण विद्यार्थी दशेत असताना किंवा आपण एज्युकेशन घेत असताना आपल्याला आपल्यामध्ये काही मूल्यांची ही जडणघडण होत असते. काही मूल्ये आपण शिकत असतो आणि ती मूल्ये आपल्याला फक्त शिकायची नसतात, तर ती आचरणात सुद्धा आणायची असतात. आपण यापूर्वी खरा नागरिक हा पाठ अभ्यासलेला आहे आणि त्यामध्ये सुद्धा खऱ्या नागरिकाची कर्तव्ये काय असतात हेही आपण शिकलो आहे. आणि त्या निरंजनने फक्त शिकून एक्झाम मध्ये ते लिहिलेलं नव्हतं, तर त्याने ते खऱ्या आयुष्यात आचरणात आणलं होतं. तर त्याच पद्धतीने विद्यार्थ्यांना आपणही जी मूल्ये शिकतो ते आपण आपल्या नेहमीच्या लाईफ मध्ये आचरणात आणायला हवी. जसं झालं कृषी संस्कृती. कोणाला शेतकरी नाही व्हायचंय आजच्या युगात किंवा आताच्या वेळेला, कोणाला शेतकरी व्हावंसं वाटत नाही. पण शेतकरी, आपला भारत देश काय आहे? तर हा कृषी प्रधान देश आहे. त्यामुळे आपल्याला त्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी आपल्याला श्रम करायचे आहे, मेहनत करायची आहे आणि एकजुटीने आपल्याला आपले हे सामर्थ्य टिकवून ठेवायचे आहे, जगासमोर मांडायचे आहे. या मूल्यांचा आदर वाढविणारा, आपल्या देशाच्या वैभवशाली संपदेला सांभाळणारा शुभंकर, कल्याणकारी हात, शुभंकर म्हणजे कल्याणकारी हात मात्र हवा, अशी इच्छा कवी किशोर पाठक येथे व्यक्त करत आहेत. त्यामुळे आपल्या देशाचे भविष्य काय होणार आहे? तर उज्ज्वल होणार आहे. तसेच सर्वत्र आपल्या देशाचा जय जयकार होणार आहे. तर बघा, आपल्या भारत देशाचा सगळीकडे काय होणार आहे? जय जयकार होणार आहे. कशामुळे? तर श्रमशक्तीमुळे. कशामुळे? तर कृषी प्रधान संस्कृतीमुळे किंवा आपण एकजुटीने राहिल्यामुळे आपल्या भारत देशाचं भविष्य उज्ज्वल होणार आहे आणि आपलं स्वप्न साकार होणार आहे. तर अशा पद्धतीने ही कविता कवी किशोर पाठक यांनी आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. यातून आपल्याला खूप सारी मूल्ये कवींनी सांगितलेली आहेत आणि तेही आपल्याला अतिशय छान पद्धतीने आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला आहे. अनेक प्रकारची उदाहरणे देऊन त्यांनी आपल्याला मूल्यांची शिकवण दिलेली आहे.
त्यानंतर आपण बघणार आहोत ही कविता, या कवितेवर कशा पद्धतीचे प्रश्न हे विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये, ते सुद्धा बघणं आपल्याला गरजेचं आहे. कारण कविता आता आपण अभ्यासलेली आहे, त्याचा भावार्थही आपण बघितलेला आहे. तर प्रश्नपत्रिकेमध्ये विद्यार्थ्यांना लक्षात ठेवा, प्रश्नपत्रिकेमध्ये विभाग, पद्य विभाग, त्यातील प्रश्न क्रमांक 2, त्यातील आ, यामध्ये बघा समोर स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे, दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी पुढील कृती सोडवा. खाली काही मुद्दे दिलेले असतात आणि त्या मुद्द्यांच्या आधारे काय करायचं असतं, तुम्हाला कवितेसंबंधी कृती सोडवायची असतात. तर ह्यामध्ये बघा काय काय पॉइंट्स असतात. हा प्रश्न 8 मार्कांसाठी 8 मार्क्स के लिए क्वेश्चन पूछा जाता है. उसमें पहला पॉइंट है प्रस्तुत कवितेचे कवी किंवा कवयित्री. ह्यासाठी 1 मार्क्स असतो, 1 मार्क्स यासाठी दिलेला असतो. तर आपल्याला या ठिकाणी त्या कवितेचे कवी लिहायचे. काय लिहायचे? कवितेचे कवींचं नाव किंवा कवयित्रीचं नाव आपल्याला लिहायचं आहे इथे, आणि ह्यासाठी 1 मार्क्स दिला जातो. दुसरा पॉइंट आहे, तर आपण बघितले की या कवितेचे कवी कोण आहे, तर कवी किशोर पाठक. बस आपल्याला एवढंच लिहायचं आहे, क्वेश्चन लिहायचा नाही, हे लिहायचं नाहीये. त्यानंतर पॉइंट 2 कडे आपण जाणार आहे, प्रस्तुत कवितेचा विषय. तर कवितेचा विषय काय आहे? भारत देशाच्या उज्ज्वल भविष्याचे स्वप्न रेखाटले आहे. यासाठी 1 मार्क्स दिला जातो. असा 2 मार्क्स प्रत्येकी एका पॉइंटला 1 मार्क्स, हे झाले 2 मार्क्स. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत थर्ड पॉइंट आपण बघणार आहोत. त्यामध्ये त्या पॉइंटला 2 मार्क्स दिले जातात. त्या पॉइंटला 2 मार्क्स दिले जातात. ह्या पॉइंटला काय आहे तो पॉइंट बघूया. प्रस्तुत कवितेतील दिलेल्या 2 ओळींचा सरळ अर्थ लिहा. कवितेच्या 2 ओळी दिलेल्या असतात आणि त्या 2 ओळींचा तुम्हाला सरळ अर्थ लिहायचा असतो. तर बघा इथे काय आहे, ओळी बघूया आपण. या देशाच्या मातीवरती आमचा रे अधिकार, नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न करू साकार. कवितेतील कोणत्याही 2 ओळी दिल्या जातात आणि त्या ओळींचा आपल्याला सरळ अर्थ लिहायचा असतो आणि यासाठी सुद्धा 2 मार्क्स दिले जातात. किती मार्क्स दिले जातात? तर 2 मार्क्स दिले जातात. तर आपण बघा त्या ओळींचा सरळ अर्थ बघणार आहोत. कवी म्हणतात की या देशाची माती, येथील संस्कृती, येथील परंपरा आम्हा भारतीयांची आहे. काय म्हणतात कवी? येथील माती, या देशाची माती, या देशाची संस्कृती, या देशाची परंपरा ही आम्हा भारतीयांची आहे. त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. काय आहे? त्यावर फक्त आमचाच अधिकार आहे. मुळात भारत हा कृषी प्रधान देश आहे. काळ्या मातीची मशागत करून धनधान्याची निर्मिती करणे व धरतीला सुजलाम सुफलाम करणे हे त्याचे कर्तव्यच आहे. त्यासाठी तो आयुष्यभर कष्ट करत असतो. त्याच्या कष्टातूनच कृषी संस्कृती निर्माण होते. या कृषी संस्कृतीमुळे नव्या पिढीचे नव्या युगाचे स्वप्न साकार होत आहे. तर अशा पद्धतीने या 2 ओळींचा सरळ अर्थ तुम्हाला लिहायला लागतो. त्यानंतर चौथा पॉइंट हा नाही विचारला जात, हा पॉइंट विचारला जातो. प्रस्तुत कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारण. म्हणजे हा पॉइंट तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये दिलेला असतो की ही कविता तुम्हाला आवडली आहे की नाही. आवडली आहे तर का आवडली आहे, आणि नहीं आवडली तर का नहीं आवडली, त्याचं कारण. जैसे तुम लोग इंग्लिश में पोएम अप्रिशिएशन लिखते हो, उसी टाइप से तुम लोग मराठी में भी लिख सकते हो. जैसे पोएम डिसलाइक है या लाइक है तो उसका रीजन लिखना है. तर प्रस्तुत कविता स्वप्न करू साकार या पॉइंटसाठी पण 2 मार्क्स असतात. याला 2 मार्क्स, याला 2 मार्क्स, आणि आपण पहिले जे 2 मार्क्सचे 1 मार्क्सचे क्वेश्चन बघितले ते 2 मार्क्स, टोटल 6 मार्क्स होत आहेत.
त्यानंतर आपण बघणार आहोत की ही कविता आवडण्याची व न आवडण्याची कारण काय आहेत ते सुद्धा आपल्याला लिहायला लागतील. स्वप्न करू साकार ही कविता मला खूप आवडली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे कवितेच्या सुरुवातीलाच कवीने नव्या पिढीच्या व नव्या युगाच्या मनात देशाप्रती आपलेपणाची भावना जागृत केलेली आहे. त्यानंतर या आपल्या देशाच्या उन्नतीसाठी कार्य करण्याची प्रेरणा दिली आहे. पण केवळ प्रेरणा देऊन ते थांबले नाही, तर देशाच्या उन्नतीचा मार्गही म्हणजे कृषी विकास, उद्योग क्षेत्रातील विकास, संस्कृतीचे जतन, संवर्धन त्यांनी समजावून सांगितलं आहे. त्यासाठी एकोपाने काम करायला हवे हे सांगायलाही ते विसरले नाहीत. हे सर्व आपण मनापासून केले तर नव्या पिढीचे, नव्या युगाचे, आपल्या उज्ज्वल भारत देशाचे स्वप्न पूर्ण होईल, असा सुंदर आशावाद त्यांनी आपल्या समोर मांडलेला आहे. तर हे त्याचं कारण आहे की कविता आपल्याला का आवडली आहे. 2 मार्कांसाठी हा पॉइंट असतो. त्यानंतर लास्ट पॉइंट आपण बघणार आहोत. त्याच प्रश्नातला लास्ट पॉइंट. टोटल 5 पॉइंट विचारले असतात. पहिल्या 2 प्रश्नांना 2 मार्क्स असतात, प्रत्येकी 1-1 मार्क्स असतो. दुसऱ्या पॉइंटला 2 मार्क्स असतात, तिसऱ्या पॉइंटला 2 मार्क्स असतात. आणि हा जो आहे शेवटचा पॉइंट, प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ. प्रस्तुत कवितेतील शब्दांचे अर्थ 4 शब्द दिलेले असतात आणि त्याचा अर्थ तुम्हाला लिहायचा असतो. 4 वर्ड्स एग्जाम में दिए जाते हैं और वो 4 वर्ड्स का मीनिंग लिखना होता है. ये क्वेश्चन भी 2 मार्क्स के लिए आता है. बघा इथे 4 शब्द दिलेले आहे आणि त्याचा अर्थही दिलेला आहे. धन, धन म्हणजे संपत्ती, वेल्थ. श्रम, श्रम म्हणजे मेहनत, कष्ट, हार्ड वर्क. थर्ड आहे ललकार, जयघोष. फोर्थ वन इज बळकट, बळकट म्हणजे मजबूत, स्ट्रॉंग. तर अशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारला जातो आणि अशा पद्धतीने तुम्हाला त्या प्रश्नाचे मुद्द्यांचे उत्तर लिहायचे असते. त्यानंतर आपण थोडक्यात कवितेत आपण काय शिकलो ते बघणार आहोत. बघा, अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला 2-2 मार्क्ससाठी विचारले जातात. पद्य विभागात पद्य विभाग जो येतो त्यामध्ये. तर बघा क्वेश्चन नंबर 2, चौकट पूर्ण करा. याच्यामध्ये काय आहे, फुला मुलातून हसणारा. मी आताच पोएम एक्सप्लेन केली आहे. त्यामध्ये फुला मुलातून हसणारा कोण असतो, तर श्रावण. श्रावण म्हणजे महिन्याचं नाव आहे. मातीचे मंगल, मातीचे मंगल काय होते, तर मातीचे मंगल तन्मन होते. चैतन्याचे काय फिरते, चैतन्याचे सुदर्शन फिरते. अपरंपार धन म्हणजे शेतातील मोती. आणि बघा इथे सहसंबंध लिहा म्हणून सांगितलंय. तर हजार आम्ही एकी बळकट, सर्वांचे हो एकच मनगट. आपल्याला कवितेतून बघून आन्सर लिहायचा आहे. त्यानंतर रिकाम्या जागा भरा, अशा पद्धतीचा पण प्रश्न विचारला जातो 2 मार्कासाठी. नव्या पिढीचे, नव्या युगाचे डॅश करू साकार. आता डॅश बघा कंसात इथे दिलेलं आहे. स्वप्न, दिवा स्वप्न, जग, पृथ्वी. तर आपल्या कवितेचं नावच आहे स्वप्न करू साकार. त्यामुळे नव्या पिढीचे, नव्या युगाचे, कवितेतल्या पहिल्या ध्रुवपदामध्येच तुम्हाला याचा आन्सर भेटणार. नव्या पिढीचे, नव्या युगाचे स्वप्न करू साकार. त्यानंतर फुला मुलातून हसतो श्रावण. फुला मुलातून हसतो श्रावण, मातीचे हो मंगल तन्मन. त्यानंतर उद्योगाचे चक्र चालते, डॅश उत्क्रांतीचा घुमूया ललकार. आभाळावर. ओके, त्याचा आन्सर आहे आभाळावर. शक्तीची ही झडते नोबत, घराघरातून जन्म घेत असे तेज नवा अवतार. ओके. हस्त शुभंकर, हवा एकदा, भविष्य उज्ज्वल या देशाचे, करूया जय जयकार. तर अशा पद्धतीचे 2-2 मार्क्सचे क्वेश्चन तुम्हाला कवितेवर आधारित विचारले जातात प्रश्नपत्रिकेमध्ये. तर आय होप सो की तुम्हाला ही कविता समजली असेल.
Okay, ma'am. It's over. Hello. Yeah. Thank you, ma'am. Thank you so much. Thank you. Welcome, ma'am. Hello. हाँ, ma'am. Yeah, thank you so much. Yeah. Students stay more for 5 minutes with us, drink water, go to washroom and refresh yourself.